पावसाच्या पार्श्वभूमीवर पनवेलमधील वृक्षांची पाहणी, सोसाट्यांनाही महापालिकेचे आवाहन। मुसळधार पावसामुळे शहरात विविध ठिकाणी वृक्ष कोसळण्याच्या घटनांची दखल घेत पनवेल महानगरपालिकेने प्रतिबंधनात्मक उपाययोजना सुरू केल्या आहेत। आयुक्त मंगेश चितळे यांच्या आदेशानुसार उपायुक्त स्वरूप खारगे यांनी संबंधित अभियंत्यांसह शहरातील विविध भागाची पाहणी केली। पाहणीत अनेक वृक्षांच्या मुळाभोवती सिमेंट, कॉन्क्रीट आणि पेवर ब्लॉक टाकण्यात आल्याचे आढळून आले। मुळांभोवतीचे कॉन्क्रिटीकरण झाल्याने वृक्षांच्या मुळांना आवश्यक हवा आणि पाणी मिळत नाही, त्यामुळे त्यांची पकड कमकुवत होऊन पावसाळ्यात वृक्ष कोसळण्याचा धोका वाढू शकतो। यानंतर उपायुक्तांनी संबंधित अभियंत्यांना अशा ठिकाणांची नोंद घेऊन तातडीने आवश्यक उपाययोजना करण्याच्या सूचना दिल्या। दरम्यान महापालिकेने शहरातील सर्व गृहनिर्माण संस्थांना त्यांच्या आवारातील वृक्षांच्या सभोवतालचे पेव्हर ब्लॉक, सिमेंट, कॉन्क्रीट किंवा अन्य बांधकाम हटवण्याचे आवाहन केले असून वृक्ष संवर्धनासाठी नागरिकांनी सहकार्य करण्याचेही आवाहन केले आहे। यंदाच्या पावसाळ्यामध्ये 1 जुलैपासून ते 7 जुलैपर्यंत मोठ्या प्रमाणात अतिवृष्टी झालेली आहे। म्हणजे संपूर्ण जणू काय जुलै महिन्याचा पूर्ण पाऊसच आता पडून गेला आहे। तर अडचण अशी झालेली आहे की काही प्रमाणात रस्ते किंवा त्यांचे पेविंग ब्लॉक आहेत ते झाडांच्या मुळाला लागून आहेत, त्यामुळे त्यांना श्वसन घेता येत नाही मुळांना किंवा त्यांची ग्रोथ होत नाही आणि याचा परिपाक असा होतो की ते झाडांचं पूर्ण वजन बॅलन्स होत नाही आणि ती झाडं उन्मळण्याची शक्यता जास्त असते। आणि यंदाच्या पावसामध्ये वाऱ्याचा वेग सुद्धा भरपूर होता, तर त्यामुळे ह्या घटना अधिक प्रमाणात घडत आहेत। तर यासाठी आयुक्त सरांनी एक आपला आदेश काढलेला आहे की असे कुठलीही झाडं आहेत जे एकदम कॉन्क्रिटिंग किंवा पेविंग ब्लॉक लागून झालेलं आहे मुळांच्या, तर त्या ठिकाणी किमान 1 ते 1.5 मीटर त्रिज्या किंवा रॅडियस असलेलं कॉन्क्रिटीकरण मोकळं करावं, ज्याला ग्रोथ होण्यासाठी वाव द्यावा। तर असं आपलं सर्वेक्षण चालू आहे आणि साधारणतः 1-1.5 महिन्यामध्ये हे पूर्ण सर्वेक्षण करून हे काम कॉन्क्रिटीकरण काढून घ्यायचं काम आपण पनवेल महानगरपालिकेमार्फत करत आहोत। मनोज भिंगारडे, संवाद मराठी लाईव्ह, नवी मुंबई। श्री गणपती संस्थान महड, तालुका खालापूर, जिल्हा रायगड। श्री वरद विनायकाच्या भक्तांसाठी भक्त निवासाची सोय, स्वच्छता आणि 24 तास गरम पाणी, सीसीटीव्हीची नजर। आगाऊ नोंदणीसाठी संपर्क करा 02192 26 69 12, 72 76 47 38 54।